Good morning, friends. Today we are going to start our favorite chapter number 15, area. Yesterday we had completed practice set 15.1. Have you completed your homework? Very nice. Now today we are going to start practice set 15.2. It is based on rhombus. This is rhombus diagram. आता हे rhombus आहे आणि याची प्रॉपर्टी काय आहेत? ऑल साइड्स आर इक्वल. ह्याच्या ज्या साइड्स असतात 1 2 3 4 हे साइड्स इक्वल आहेत आणि त्याचे जे डायगोनल आहेत ते डायगोनल परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे 90 डिग्री अँगल करायला. इथं 90 डिग्री आहे म्हणजे त्याच्या बाजूला 90 डिग्री, खाली पण 90 डिग्री आणि इकडे पण 90 डिग्री. प्लस हे डायगोनल परपेंडिक्युलर तर असतातच, पण हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत. म्हणजेच काय तर PR हे SQ या डायगोनलला X मध्ये इंटरसेक्ट करत आहे. मग आता हे बायसेक्टर असल्यामुळं SQचं मेजरमेंट जर 10 सेंटीमीटर असेल तर SX हे 5 सेंटीमीटर होत आहे आणि QX हे 5 सेंटीमीटर. PRचं मेजरमेंट जर 30 सेंटीमीटर असेल तर PX हे 15 सेंटीमीटर आणि RX हे 15 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हे रोम्बोसच्या प्रॉपर्टीज आहेत, लक्षात राहू द्या. त्यावर आधारित लगेच प्रश्न पाहूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे? लेंथ्स ऑफ द डायगोनल्स ऑफ रोम्बोस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. फार सोपं आहे. नेहमीप्रमाणे उत्तराची सुरुवात ही गिवन इन्फॉर्मेशन न करायची. मग आता आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय माहिती दिली आहे प्रश्नामध्ये? डायगोनल 1 आणि डायगोनल 2 दिलेले आहेत. मग लिहून काढा. डायगोनल 1चं मेजरमेंट किती आहे? 15 सेंटीमीटर. डायगोनल 2चं किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि एरिया विचारलेला आहे, मग तो काढायचा आहे म्हणून इथं क्वेश्चन मार्क. हे तुम्हाला 3 स्टेप समजल्या? काही अवघड आहेत का? किती सोप्या आहेत. नंतर लिहायचा फॉर्म्युला. कुणाचा फॉर्म्युला? तर रोम्बोसचा फॉर्म्युला. काय विचारलं? एरिया रोम्बोसचाच विचारला होता, म्हणून एरिया ऑफ रोम्बोस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. आणि हेच शॉर्ट फॉर्म मध्ये लगेच दुसरा फॉर्म्युला त्याच्या खाली लिहू शकतात. 1/2 इंटू D1 इंटू D2. समजलं बालमित्रांनो? डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहू नका, स्टेप बाय स्टेप करा, कारण D म्हणजे डायमीटर सुद्धा होत आहे. मग हे D म्हणजे डायगोनलच आहे, कसं कळावं? तर हे वरचा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यानंतर हा सब फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यात आता किमती प्लेस करा. 1/2 ला 1/2. D1 किती आहे? तर D1 आहे 15. लगेच 15 खाली D2 किती आहे? 24. लगेच खाली 24. एवढं समजलं? लगेच कॅन्सल करायचं. आता बघा, हे 2 1 जा 2, इकडे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, इथं 12 आले. मग 15 इंटू 12. मग आता हे एवढंच उरलं. मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 180 आणि युनिट लिहावं लागते स्क्वेअर सेंटीमीटर, कारण काय आहे? हे एरिया. आणि मग सगळ्यात शेवटी एरिया ऑफ रोम्बोस इज इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं गणित पूर्ण झालं. समजलं ना? लिहा मग. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न झाला आणि आता दुसरा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही पाहताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पहिला आणि दुसरा अगदी सेम आहे, फक्त नंबर्स हे वेगळे आहेत. काय आहे दुसरा प्रश्न? लेंथ्स ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. मग काय करावं लागेल? पूर्वीसारखंच सगळ्यात सुरुवातीला नंबर 2 इथं वर छान अक्षरामध्ये प्रश्न आणि सोल्युशन इथं लिहून गिवन इन्फॉर्मेशन D1 D2 आणि एरिया विचारलेला आहे म्हणून तिथं प्रश्नार्थक चिन्ह. नंतर फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर सब फॉर्म्युला लिहायचा आणि सब फॉर्म्युला लिहिल्यानंतर मग त्यामध्ये किमती प्लेस करायच्या. D1 आहे 16.5, D2 आहे 14.2 आणि मग कॅन्सलेशन करायचं. या 2 1 जा 2 आणि इथं 2 7 जा 14, पॉईंटला पॉईंट आणि 2 1 जा 2
म्हणून इथं 1 आलं 7.1. मग 16.5 इंटू 7.1 हे मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करत असताना कसं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, समजा पॉईंट नाही असं समजून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 165 इंटू 71 ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि केलं आणि उत्तर आलं 11,715. मग आता ह्याला पॉईंट द्यायचा. मग पॉईंट कुठं द्यायचा नेमका, तर आता बघा ह्याच्यामध्ये ह्या पॉईंटच्या पुढं 1 डिजिट आहे आणि ह्या पॉईंटच्या पुढं 1 डिजिट आहे, म्हणजे दोन्ही मिळून 2 डिजिट झाले. म्हणून उत्तरामध्ये सुद्धा इकडून 1 आणि हे 2 डिजिट तिकडून सोडायचे आणि इथं पॉईंट द्यायचा. म्हणजे आपलं उत्तर आलं 117.15. समजलं. तर अशा पद्धतीनं त्याच्या पुढं युनिट लिहा आणि सगळ्यात शेवटी देअरफॉर एरिया ऑफ रोम्बोस इज इक्वल टू 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपलं दुसरं गणित सुद्धा पूर्ण झालेलं आहे. लेट स्टार्ट प्रॉब्लेम नंबर 3. इट इज ऑल्सो व्हेरी इझी. लुक ॲट द प्रॉब्लेम. इफ पेरीमीटर ऑफ रॉम्बस इज 100 सेंटीमीटर. आता परिमिती दिली बरं का आपल्याला 100 सेंटीमीटर. अँड लेंथ ऑफ वन डायगनल इज 48 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग आता ते क्वाड्रिलॅटर कोण आहे, रॉम्बोस. रॉम्बोसचा एरिया आपल्याला विचारलं आहे. मग रॉम्बोसचे एरिया माहिती पाहिजे तर एरिया काढण्यासाठी आपल्याला D1 आणि D2 लागतात. मग D1 एकच दिलेलं आहे डायगोनल, एक डायगोनल 2 दिली नाही. मग कसं काढायचं हे समजून घ्या. या सोल्युशनसाठी तुम्हाला लागणार आहे डायग्राम. मग आता डायग्राम अशा पद्धतीनं काढून ठेवा. काढल्यानंतर उत्तराची सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे गिवन इन्फॉर्मेशनपासून. आपला कोणता प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम नंबर 3. गिवन इन्फॉर्मेशन. पेरीमीटर दिलेली आहे 100 सेंटीमीटर ती लिहा. D1 म्हणजे डायगोनल 1 दिले 48 सेंटीमीटर, डायगोनल 2 माहिती नाही आहे आणि आपल्याला साईड काढायची. आता बघा हे जे रोम्बोस आहे ह्याच्या सगळ्या साईड इक्वल असतात. मग आता या सगळ्या साईड इक्वल आहेत तर त्या इक्वल साईडची पेरीमीटर दिलेली आहे 100. मग आता त्याची एक साईड काढायची असल्यावर 100ला 4 डिवाइड करा, ते आलं 25. मग एक साईड किती आली 25 सेंटीमीटर. एवढं समजलं. आणि ही एक साईड आपण काढली 25. त्याच्यानंतर हे झाला एक पार्ट. हे एवढा जे आहे ना मुलांनो हे एवढा आहे एक पार्ट. आता दुसरा पार्ट गणिताचा. आता लेंथ PR 48 सेंटीमीटर. आता डायग्राम आपल्याला प्रश्नात काढायचे. मग आता PR हे PR किती आहे 48. पण रोम्बोसमध्ये प्रत्येक परपेंडिक्युलर ही बायसेक्टर असते म्हणून PX हे 24 सेंटीमीटर होईल 48च्या हाफ. म्हणजे आता PX हे झालं 24. आता जर PX जर 24 झालं बालमित्रांनो तर इन राईट अँगल ट्रायंगल PX किंवा आता इथे एक राईट अँगल ट्रायंगल झाला ट्रायंगल PXQ हे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. म्हणून या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मग आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय पायथागोरस थेरम वापरायची. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर. मग PQचा स्क्वेअर PQ काय आहे हे बघा हे PQ हायपोटेनस PQ हायपोटेनसचा स्क्वेअर पुन्हा काय आहे PXचा स्क्वेअर. हे बघा P हाईट आहे PXचा स्क्वेअर नंतर काय QXचा स्क्वेअर. हे बघा QXचा स्क्वेअर आणि ते लिहिलं की त्याच्यात किमती ठेवा. मग PQ किती आहे PQ आहे 25 म्हणून इथं 25. PX किती आहे 24 म्हणून इथं 24चा स्क्वेअर प्लस QX स्क्वेअर. आता तुम्हाला काय करायचं हे स्क्वेअर काढून घ्या. मग 25चा स्क्वेअर आला 625, 24चा स्क्वेअर आला 576 प्लस QX स्क्वेअर. मग आता हे इकडं ॲडिशनमध्ये तिकडं जाऊन सबस्ट्रॅक्शनमध्ये 625 मायनस 576 इज इक्वल टू QX स्क्वेअर. मग आता सबस्ट्रॅक्शन आलं 49. बाजू बदलून घेतली लेंथ QX स्क्वेअर इज इक्वल टू 49. आता इकडं स्क्वेअर आहे इकडं जाऊन स्क्वेअर रूट. जसं इकडं ॲडिशन असल्यावर इकडं सबस्ट्रॅक्शन, इकडं मल्टिप्लिकेशन असल्यावर इकडं डिव्हिजन, इकडं डिव्हिजन असल्यावर इकडं मल्टिप्लिकेशन, तसंच इकडं स्क्वेअर असल्यावर इकडं स्क्वेअर रूट. आला बघा खालच्या पायरीत लेंथ QX इज इक्वल टू 49 अंडर रूट. म्हणजे याचा आता अंडर रूट काढायचं. मग 49चं काय आहे अंडर रूट
तर 7. मग लेंथ QX हे आलं 7 सेंटीमीटर. आता बघा लेंथ QX हे 7 सेंटीमीटर. आता हे जर 7 सेंटीमीटर आलं तर SQ सुद्धा 7 सेंटीमीटर आहे, कारण प्रत्येक डायगनल हे परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर असते. मग SQचं माप आलं 14 सेंटीमीटर, कारण ही रोम्बसची डायगोनल आहे म्हणून. मग जेच आपल्याला D2 सुद्धा मिळालं 14 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया काढण्यासाठी D1 लागणार होतं आणि D2 माहीत नव्हतं. मग एवढा खटाटोप आपण जे केला ते सगळा D2 निघण्यासाठी, आणि मग हे झाल्यानंतर लगेच फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युलामध्ये किमती प्लेस केल्या आणि किमती प्लेस करून आपण सोल्युशन काढलं आणि सोल्युशन लिहिलं. अगदी सोपं होतं की नाही मुलांनो. आता हा इथून इथपर्यंतचा भाग तर प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 2 सारखाच आहे, पण हे एवढं येण्यासाठी आपल्याला हे एवढा भाग करावा लागला. हा भाग 3रा प्रश्न परीक्षेत येण्यासारखा आहे. कुठल्याही परिस्थितीत व्यवस्थित सगळं समजून घ्या, डायग्राम सुद्धा काढा आणि 3 वेळेस हे गणित सोडवा. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 15.2 मधला आता आपण 4था प्रश्न बघूया. आणि याला तर स्टार दिलंय, म्हणजे स्टार म्हणजे अतिशय सोपा असतो अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि अवघड असतो फक्त जे घरी अभ्यासाव्यतिरिक्त जे काम करतात त्यांच्यासाठी अवघड आहे. इफ लेंथ ऑफ अ डायगनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर, म्हणजे एक डायगनल दिले 30 सेंटीमीटरची अँड इट्स एरिया 240 स्क्वेअर सेंटीमीटर, आणि त्याचा एरिया दिला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड इट्स पेरिमीटर. आता विचारलंय तुम्हाला परिमिती. मग आता काय करावं लागेल? या क्वेश्चनच्या सोल्युशनसाठी आपल्याला डायग्राम पाहिजे बालमित्रांनो. मग डायग्राम काढायची. मग डायग्राम काढल्यानंतर सगळ्यात पहिलं बघा दिलेलं काय काय, गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलंय. D1 म्हणजे डायगोनल एक दिले 30 सेंटीमीटरची, एरिया दिले 240 स्क्वेअर सेंटीमीटर, पेरिमीटर दिलेले नाही, हे काढायचे पण क्वेश्चन मार्क. मग आता ह्याच्यावरून आपल्याला D2 काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा. किती सोपा आहे. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू D1 इंटू D2, आणि जे दिले एरिया दिले म्हणून 240 इथं लिहिलं. नंतर 1/2च्या खाली 1/2, D1च्या खाली 30, D2 माहीत नाही म्हणून D2ला D2. मग कॅन्सलेशन 2 1 जा 2, 2 1 जा 2, एक उरलं 2 5 जा 10, मग आले 15. मग आता इकडं 15 इंटू D आणि इकडं 240. आता हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडं येऊन डिव्हिजनमध्ये आलं. 240 डिवायडेड बाय 15, 15 1 जा 15, 9 रिमेनिंग झालं 15, 6 जा 90, म्हणजे इथं आलं 16. मग आता D2 हे 16 सेंटीमीटर आलं. आता इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, D2 कळाला आपल्याला. म्हणजे आता बघा हे PR हे एक डायगोनल, SQ ही दुसरी डायगोनल, दोन्हीही डायगोनलचं मेजरमेंट कळालं आपल्याला. तर काय करता येईल, PR ही 30 सेंटीमीटरची डायगोनल आहे आणि ह्या प्रत्येक डायगोनल ही बायसेक्टर असते, म्हणून PX हे 15 आणि RX हे 15 आलं. त्याचप्रमाणे SQ हे 16 सेंटीमीटरची डायगोनल आहे. मग हाफ हाफ केलं 8 सेंटीमीटरचं झालं. मग आता इथे एक ट्रँगल तयार झाला. डायगोनल हे परपेंडिक्युलर असल्यामुळं आता इथं जो ट्रँगल तयार झालेला आहे, ट्रँगल PXQ हे राईट अँगल ट्रँगल आहे. मग आता राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरसची थेरम असते. या पायथागोरसच्या थेरमचा उपयोग करून आपल्याला हायपोटेनस काढून घ्यायची PQ, आणि PQचं जर माप कळालं बालमित्रांनो तर PQ आणि PS, SR आणि QR ह्यांचं सगळ्याचं मेजरमेंट हे सारखं असते, कारण रॉम्बसमध्ये ऑल साईड्स आर इक्वल असतात आणि त्याच्या इक्वल साईडची बेरीज केली तर आपल्याला पेरिमीटर मिळते. मग चला आता काय काढायचं आपल्याला सर्वात सुरुवातीला, तर राईट अँगल ट्रायंगलच्या वरून हायपोटेनस. बघा इन राईट अँगल ट्रायंगल PXQ, कुठलं PXQ, हे PXQ. मग त्या पायथागोरसचा थेरमचा वापर केला आणि अशा पद्धतीनं आपण लेंथ PQ हे
17 सेंटीमीटर आपण शोधून काढलं. नेक्स्ट मग फॉर्म्युला लिहायचा, पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 4 इंटू साईड. मग आता 4 इंटू साईड म्हणजे साईड किती आलेली 17. मग 4 इंटू 17 इज इक्वल टू आला 68 सेंटीमीटर. सेंटीमीटर का आलं युनिट, कारण हे आपलं पेरिमीटर आपण काढायलो म्हणून. मग सगळ्यात शेवटी आपल्याला जे विचारलं होतं ते लिहिलं आपण. देअरफॉर पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. म्हणजे बघा आता हे 68 सेंटीमीटर हे एवढं शोधून काढायला आपल्याला एवढं गणित करावं लागलं. लक्षात आलं तुम्हाला. आणि त्यासोबत डायग्राम सुद्धा. अशा प्रकारे आपण एरिया चॅप्टरमधलं प्रॅक्टिस सेट 15.2 कंप्लीट केलेलं आहे. फेर वही सगळेजण कंप्लीट करा.